अशी परिस्थिती असताना सुद्धा आईनं आळंदीला पाठवलं. शिक तू, राहा तू तिथे. आळंदीला राहत असताना सुद्धा रूम भाडं देण्यापुरते फक्त पैसे जमा करायचे कार्यक्रम करून. आणि शेजारचा एक आश्रम होता, त्या आश्रमात काही महाराज मंडळी होती, त्यांनी मधुकरी मागून आणायचे. असं वाटायचं माऊली माऊली त्यांच्या भाकरी उरू देत, माऊली त्यांची जर भाकरी उरली ना तरच आम्हाला खायला भेटन माऊली, कारण आम्ही मधुकरीला नाही जाऊ शकत कुठे. त्यांची भाकरी उरू द्यात माऊली. त्यांच्या भाकरी उरल्या ना त्यांनी आम्हाला आवाज द्यायचा, ताई स्वयंपाक उरलेला आहे घेऊन जा. अरे एवढा आनंद व्हायचा तो आवाज ऐकल्यानंतर. धावत पळत जायचं आणि त्या भाकरी घेऊन यायच्या. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याच खायच्या. जर नाही पुरल्या ना तर फक्त भात शिजवायचा. त्याला ना तेल होतं ना त्याला मिरची होती महाराज, नुसता भात. पण माझ्या माऊलीचे अनंत उपकार. त्या वेळेला सुद्धा माऊलीने नाही उपाशी मरू दिलं.